नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की घरामध्ये किती धूळ घाण म्हणजे सगळंच होतं, पसारा पण होता, सोबत धूळ पण होती सगळंच। तर ते हळूहळू क्लिनिंग करायचं चालू आहे। त्याच्यामुळे रेसिपी वगैरे छान छान असे शूट करायचे आहेत पण होत नाही आहे। तर आज ना मी थोडंसं असं मिशन कंप्लीट करायचा ट्राय केला तरी पण झालं नाही आहे। तर मी तुम्हाला दाखवते की हे बघा, मी ना एवढे सगळे भांडे क्लीन केले, म्हणजेच धूळ तर नव्हती कारण मी ते सगळे पोत्यामध्ये भरून वगैरे ठेवलेले होते, पण तसंच यूज करायची इच्छा वगैरे होत नाही, म्हणजेच वाटत नाही की यूज करावे घासल्याशिवाय, आणि फक्त धुवून पण मन भरत नाही। त्याच्यामुळे मी एवढे सगळे भांडे घासले, पण अजून घासायचे आहेत, बाकी आहेत, कारण की हे जे रॅक आहे ना, तर हे सगळं क्लीन करायचं आहे मला। तर आता ते सॅटर्डेला बघूयात, म्हणजे जसं टाईम भेटेल तसं। तर असं काहीसं आहे, आणि हॉल छान असा सेट झाला आहे, बघू शकता तुम्ही। इथं थोडं गॅलरीमध्ये इग्नोर करा, कपडे वगैरे आहेत तिथे, आणि इथं बघा हे पडदेसुद्धा वगैरे लावलेले आहेत। तर असं काहीसं आहे, छान असं क्लीन केलेलं। तर आता जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। तर आज स्वयंपाक करायचा आहे, पण थोडा उशिरा, कारण की आज जेवण म्हणून बनवणार आहे सँडविच। कारण की अभिजित म्हटले की आज सँडविच बनव, पोळी भाजी खाऊन रोज रोज कंटाळा आला आहे त्याच्यामुळे। तर म्हटलं ठीक आहे, सँडविच बनवूयात। तर त्याच्यासाठी ब्रेड, नंतर काकडी, बटाटे वगैरे हे सगळं लागेल। तर त्यातले फक्त टोमॅटो घरामध्ये आहे, बाकी सगळं चीज वगैरे बटर आणि ते जे सगळं साहित्य लागतं तर ते काहीच नाही आहे। तर त्याच्यासाठी बाजारात पण जायचं आहे आणि डीमार्टमध्ये पण जावं लागेल, कारण की चीजवरती वगैरे तिथे चांगले ऑफर असतात, जे स्लाईस चीज असतात तर ते चीज स्लाईस, तर त्याच्यासाठी तिथं पण जायचं आहे। जर ते घरामध्ये असतं फक्त म्हणजे जर काय बोलतात त्याला, पाव वगैरे जर लागणार असते तर ते खालून आणता आले असते लगेच, पण ते सगळं आणायचं आहे त्याच्यामुळे डीमार्टमध्ये जायचं आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। आणि हो, आम्ही ना गुजरातमध्ये राहतो, म्हणजेच अहमदाबादमध्ये। तर इथं ना भाजीपाला म्हणजे असं आपण कसं म्हणतो पावशेर, अर्धा किलो किंवा 1 किलो, तर असं नाही म्हणत। तर इथं ना समजा आपल्याला मिरच्या घ्यायच्या असल्या तर ना आपण जर विचारलं केसरी मिरची तो तर ते काय म्हणतात की 20 का 250 ग्रॅम। मी जेव्हा फर्स्ट टाईम गेली होती ना घ्यायला, तर तेव्हा मला कळलंच नाही, म्हटलं 250, म्हणजे असं वेगळंच वाटलं की काय म्हणतायत। आणि म्हणजे 2 असलं तर म्हणजे असं एकदम वेगळं वाटतं। घरात असल्यावर ना काहीच वाटत नाही की आपण दुसऱ्या स्टेटमध्ये वगैरे राहतो, असं काहीच वाटत नाही। पण जेव्हा आपण बाहेर जातो, बाहेर पण गेल्यानंतर ना असं वाचण्यासाठी, म्हणजेच शॉपचे जे पाट्या वगैरे असतात, दुकानाचे नावं असतात, तर ते वाचण्यासाठी पण असं खूप स्ट्रगल करावं लागतं। काय लिहिलं आहे, काही शब्द तर काहीच समजत नाही, काही जे काही वाचायचं आणि एवढं हसायला येतं की बस। मग म्हणजे आपल्या मराठीचे शब्द आणि त्यांचे जे गुजरातीचे वर्ड आहेत ना, तर ते खूप वेगवेगळे असतात, तर त्याच्यामुळे तर असं काहीसं आहे। आणि सगळं जो पसारा आहे घरातला पूर्ण आवरून झाल्यानंतर, आणि काही छान छोटे छोटे डेकोरेटिव्ह आयटमसुद्धा मी मागवलेले, तर ते घेतल्यानंतर सगळ्यात पहिले तर इथे जे म्हणजे हा जो दरवाजा आहे ना, हा तर तिकडे मॉप वगैरे तर ते इग्नोर करा। तर इथं ना हे काच खूप खराब झाले, तर याला ना मला पडदे वगैरे लावायचे। तर हे सगळं झाल्यानंतर ना मी होम टूर नक्की देईन, म्हणजेच काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत, तर त्या सगळ्या आल्यानंतर आय थिंक मे बी नेक्स्ट वीकमध्ये वगैरे मी होम टूरचा व्हिडिओ नक्की शेअर करेल। तोपर्यंत माझे सगळे पार्सल वगैरे येऊन जातील, आणि छान घर तसं तर खूप छान डेकोरेशन, म्हणजे घर छान असं करायची इच्छा आहे, पण कसं आम्ही इथंच राहू हे फिक्स नाही आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं कमी बजेटमध्ये पण घर छान दिसलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं। आणि इकडचे घरं कशा टाईपचे असतात, म्हणजे पुणे मुंबईमध्ये वगैरे प्रत्येक ठिकाणच्या घरांचं कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते वेगवेगळं असतं। तर इथले घरं कसे असतात तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवेलच। तर आता सध्या तर आम्ही जाणार आहे, अजून तर ते आले नाहीत, पण ते आल्यानंतर थोड्या वेळाने मग आम्ही जाऊ डीमार्टमध्ये, तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, आणि बाजार पण दाखवेल जर छान असा भरलेला असला तर चला भेटूयात। या एक टाईपचा एक सेल, आणि हे 2 आणायचे आहेत। तर मी ना परवाच्या दिवशी सेल आणला होता, पण हा छोटा होतो आहे, तर तो आता काय यूजमध्ये येईल काय माहीत कधी।
बघा जास्त दिवस राहिल्यामुळे कसं झालं, म्हणजे घड्याळातला सेल होता हा, एकदम म्हणजे पूर्ण असं त्याला गंज लागल्यासारखं झालं आणि त्याला बोट लागलं तर बोटाला पण लागलं. तर आता हे घेते आणि त्याच्यासोबतच ना कुकरचं पण काय झालं आहे काय माहिती, म्हणजे इथं ना हे जे स्पेस तयार होते म्हणजे हे पॅक बसायला पाहिजे, नाही तर कुकर उडून जाण्याची शक्यता नाही, उडेलच, म्हणजे असं पॅक लागलं पाहिजे. तर ते लागत नाही, तर ते सुद्धा दुकानात दाखवायचं आहे. कारण की काल मी हे लावायला घेतलं आणि असं काहीसं हे होत होतं, म्हणून मग मी ओपनच डाळ वगैरे शिजवली. आणि इथं ना कुठल्याही भांड्यांवरती न घासल्यानंतर जर ते व्यवस्थित वाळायला नाही ठेवलं किंवा काही, तर हे असे डाग पडतात. कारण की पाण्यामध्ये खूप जास्त क्षार आहेत. तर क्षार म्हणजे ना डायरेक्टली म्हणजे असं खारट लागतं पाणी. ज्या वेळेस आपण तोंडामध्ये वगैरे तोंड धुवायला वगैरे पाणी घेतो ना, तर खारट लागतं. असं वाटतं की त्या पाण्यामध्ये कोणीतरी मीठ टाकलं आहे, डायरेक्टली एवढं खारट लागतं. आणि त्यासोबतच ना म्हणजे आंघोळ क्षार असल्यामुळे आणि खारट असल्यामुळे जेव्हा आपण आंघोळ वगैरे करतो ना, तर त्यावेळेससुद्धा असं वाटतच नाही की आंघोळ केली. म्हणजे जनरली आंघोळ केल्यानंतर फ्रेश वगैरे वाटतं, तर तसं वाटत नाही, असं चिकट चिकट वाटतं एकदम. आणि मेन सिटीमध्ये जर गेलो ना, तर इतकं प्रदूषण आहे, म्हणजे माहीत नाही काय होतं, प्रदूषण आहे की काय काही कळत नाही. पण म्हणजे डायरेक्टली केस वगैरे जे असतात ना आपले, ते एकदम असे चिकट होतात जर आपण स्कार्फ वगैरे नाही बांधला किंवा चेहऱ्याला नाही बांधलं काही, तर पूर्ण असे एवढे चिकट होतात की बसच. आणि सोबतच ना आत्तापर्यंत म्हणजे इतक्या वर्षामध्ये लहानपणापासून माझे डोळे वगैरे कधीच आलेले नव्हते, तर इथे आल्यानंतर पण डोळे पण आले. म्हणजे काहीतरी इथल्या वातावरणामध्ये प्रदूषण म्हणा किंवा काहीतरी दमट वातावरण असल्यासारखं, त्याच्यामुळे ना डोळे वगैरे पण खूप दुखतात किंवा मग आग होतात. आणि एवढे खतरनाक डोळे आले होते की पूर्ण लाल बुंद असं. तर असे काहीसे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये तर आहे तसं दमट वातावरण, कारण समुद्र आहे, पण इथे पण समुद्र आहे. पण इथं ना असं काही भागांमध्ये, म्हणजे पूर्ण नाही पण काही भागांमध्ये नाही, ते असं खारट पाणी वगैरे आहे. तर आता मेन काम आहे सगळ्यात आधी ते, म्हणजेच हे कुकर नीट करायचं. नाही तर एखाद दिवशी काय, जर मी कालच घाईमध्ये व्यवस्थित पाहिलं नसतं, डायरेक्ट लावून दिलं असतं, तर डायरेक्ट पूर्ण घरामध्ये डाळ झाली असती. असा काहीसा पराक्रम झाला असता कालच्या दिवशी. पण आता सगळ्यात आधी ते पिशवीमध्ये टाकते, सेल टाकते, कारण की सेल पण घेणे अर्जंट आहे. सकाळी सारखं मोबाईलमध्ये बघायला वेळ, म्हणजे मोबाईलच बघायला लागून जातो, मग स्वयंपाक करायचं सोडून. त्याच्यामुळे मग पटापट आवरायचं असतं, सकाळी टिफिन द्यायचा असतो त्याच्यामुळे. तर चला आता ते सगळं पिशवीत ठेवून घेते ते येईपर्यंत, कारण ते आल्यानंतर लगेच जायचं आहे. चला. तर आता आम्ही आलो आहे बाजारामध्ये. तर या ठिकाणी ना 2-3 भांड्यांचे सुद्धा शॉप आहेत. तर 1-2 तर ठिकाणी स्टीलचे भांडे मिळतच नाही, म्हणजे जर्मलचे वगैरे जे असतात ना, तर त्याच टाईपचे भांडे मिळतात. तर पहिल्या दुकानात गेलो तर ते म्हणत होते की इथं कुकर म्हणजेच फक्त तेच जर्मलचेच भांडे रिपेअर वगैरे काय असेल ते त्याचेच कुकर वगैरे पण रिपेअर होतात. तर मग त्याच्या पुढच्या शॉपमध्ये गेलो तर तो म्हटला की काय नाही, हे असंच असतं, थोडंसं रिंगचा इश्यू आहे, पण रिंग अजून चांगली आहे, तर काही गरज नाही, उडणार वगैरे नाही म्हटला. पण आता तरी पण थोडीशी भीती वाटते, तर बघूयात आता, एकदा तर लावून बघून रिस्क घ्यावीच लागेल. त्यानंतर ना इथं अशाच प्रकारे ना लोटगाडीवरती भाजी वगैरे विकायला बसतात. तर शक्यतो ना रविवारच्या दिवशी हे पूर्ण अख्खा जो बाजार आहे ना, तर तो म्हणजे पूर्ण भरलेलं असतं. तर ना आत्ताच आम्ही बाहेरून जाऊन आलो आहे आणि आज ना चक्क अशी मोठीच्या मोठी, म्हणजे मस्त अशी मोठी पिशवी भरून बाजार करून आणला आहे. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि काय काय किस्से होतात बाजारामध्ये इथे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. खरं तर मला म्हणजे सवय नाही ना व्लॉग शूट करायची, तर त्याच्यामुळे मी विसरून गेली की व्हिडिओ पण शूट करायचा आहे. तर त्याच्यामुळे आता जाऊ दे, ठीक आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की काय काय भाव सांगतात आणि कसं कसं देतात, कुठे देतात, कितीला. तर चला. तर हे बघा, सगळ्यात आधी फ्लावर, तर 50ला अर्धा, म्हणजे 100 रुपये किलो फ्लावरचा रेट सांगितला. तर 2-3 ठिकाणी बघितलं तर 30ला अर्धा घेतली. त्याच्यानंतर हे पण 30ला अर्धा सांगत होते, 20ला अर्धा घेतला. त्याच्यानंतर कोथिंबीर पण मोजून देतात, डायरेक्ट नाही देत, 20 रुपयाचा. म्हणजेच ना थांबा एका गोष्टीचं. नंतर ही वांगे,
तर मी फर्स्ट टाईम इथल्या बाजारामध्ये ना असे वांगे पाहिले, म्हणजे थोडेसे मोठ्या साईजचे, नाहीतर अगदीच एवढेच असतात, एवढे म्हणजे साल आणि ते देठ जे असतं ना तेच मोठं असते, त्याची वाढ फक्त एवढी एवढी झालेली असते एकदम, म्हणजे अंडं जे असतं तर त्याच्यापेक्षा पण अगदी छोटे छोटे. तर हे 30ला अर्धा घेतले. आणि भेंडी जी आहे ना, तर भेंडीचा किस्सा सांगते तुम्हाला. तर भेंडी एका ठिकाणी मला सांगितली 50ला अर्धा. म्हटलं भेंडी 100 रुपये किलो कधीपासून झाली, मला तर म्हणजे ऐकून शॉकच बसला. मी ना म्हटलं की भेंडी ही बाई म्हटलं 50 रुपयाला अर्धा किलो सांगते, तर म्हणे की ना स्वस्त देते म्हणे. म्हटलं 50ला अर्धा म्हणजे स्वस्त झाली का, म्हटलं 30-20 ठीक आहे. तर म्हणे असं आहे का, मला वाटलं की स्वस्त देते म्हणे ती. असे किस्से झाला. तर ही भेंडी घेतली 20ला अर्धा. म्हणजे 4-5 दुकानं जर फिरले ना तरच व्यवस्थित भावात मिळतं, नाहीतर काही पण आपल्याकडे बघून सांगता की काय सांगतात काय माहिती. नंतर ना बटाटे, जनरली बटाट्यांचा रेट सगळीकडे सेमच असतो. टोमॅटो पण 20ला अर्धा. ते पण कुठं ना, एका जणीने मला सांगितलेलं होतं 30ला पाव सांगितलेले टोमॅटो पण, आणि हे 20ला अर्धा मी घेतले. नंतर हे 10 रुपयाचं, हे पण बघा कसं आहे, पिवळं पडलेलं आहे. म्हटलं नको देऊ, जाऊ दे. तर म्हणे असंच मिळतं, ठीक आहे म्हटलं देऊन टाक. तर हे वांगे ना मी फर्स्ट टाईम आणलेत, म्हणजे आपल्याकडे तर मिळतच नाही, पण इकडे मिळाले. तर हे असे, आणि याच्यापेक्षा पण छोटे होते, पण त्याचं गॅसवरती भाजलेच गेले नसते, म्हणून म्हटलं नको घेत. आणि हे थोडेसे मोठ्या साईजचे होते, म्हणून हे असे वांगे घेतले. तर आता याचं भरताची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल, आणि कसे लागते ते सुद्धा सांगेल की खरंच चांगलं लागतं का, कारण की आपल्याकडे अशा कलरचे पण, म्हणजेच जांभळ्या कलरचे वांगे पण आपल्याकडे मिळतात. तर हे 30 रुपयाला अर्धा किलो घेतले. म्हटलं थोडंसं तर भरीत व्हायला पाहिजे, म्हणून अर्धा किलो घेतले. हे कसं पण होऊ देत, आता फर्स्ट टाईम घेतलं आहे त्याच्यामुळे. आणि आता काय, हे कांदे. आणि त्याच्यासोबत जसं की तुम्हाला सांगितलं होतं की डीमार्टमधून सगळं सँडविचचं सामान आणायचं आहे, तर ते सुद्धा आणलं आहे. तर आणि काकडी तर मिळालीच नाही, अख्ख्या बाजारामध्ये काकडी कुठेच नव्हती. तर जाऊ दे, विना काकडीचं सँडविच करत, फक्त कांदा, बटाटा आणि टोमॅटो टाकून. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल, उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये. नाही, उद्याच्याच करेल, म्हणजे हा व्हिडिओ आल्यानंतरचा जो व्हिडिओ येईल ना, तर त्याच्यामध्येच. तर अशा प्रकारे ना इथे म्हणजे लोकांना ते असं ओळखतात का काय काय माहिती आपल्याला, की यांना काय कळत नाही का काय. लिटरली 50ला अर्ध भेंडी सांगितल्यावर मला असं झालं, माणसाने खावं की नाही भाजीपाला, काय फक्त डाळी, म्हणजे याच्यापेक्षा डाळी तरी स्वस्त आहेत असं झालं. तर ठीक आहे, असं काहीसं होतं. आणि असे छान छान किस्से, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो ना, तर असे किस्से होत राहतात. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.